आपण गेलो होतो मित्रांनो जेवायला, तुम्हाला सांगतो पुढे कुठे गेलो होतो ते. आणि आपल्या भावाला आज खूप कॉलेजला जायची काय होती, लय काय करत होतो. तुम्हाला असं काय पब्लिक मस्त ना मजेत ना तुमचं. तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन दैनंदिनीमध्ये. तर आज मित्रांनो आपण निघालो होतो पाड्यांच्या तिथे, आपल्याला कोतीन ते घ्यायला आले होते. म्हणलं चल भाऊ काय किती गर्दी काय म्हणलं, हरलो गर्दी आलेली म्हणते तिथं. म्हणलं आपल्याला काय करायचंय, आपल्याला मस्त बाबांचं दर्शन घ्यायला जायचंय. चल म्हणलं सोबत जाऊ म्हणलं सगळे. एकदम भारी होतं मित्रांनो आज वातावरण पण. तिथं मस्त मिरवणुकीचं काम चालू होतं मित्रांनो. मिरवणुकीची व्हिडिओ पुढच्या याच्यात येणार आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो. त्या म्हणाला म्हणे मी चाललो म्हणे घरी. म्हणलं बाई सोबत थांब म्हणलं, तू कुठं चालला घरी एकटा, मी कुठं थांबू म्हणलं इथं. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील बाबांच्या पारायण सोहळ्याला खूप मोठी गर्दी होती मित्रांनो, एकदम छान मध्ये. आपल्या महिला मंडळ सगळं खाली बसलेलं होतं एकदम. मग लगेच आरती चालू झाली. ऐका मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आरती, एकदम छान होती ना. मन डायरेक्ट तृप्त होऊन जातं मित्रांनो आरतीने बाबांच्या. लगेच महिला मंडळाची पंक्ती बसली, मग आपण सगळ्यात पहिले बाबांचं दर्शन वगैरे घेतलं मोकळ्यामध्ये एकदम. त्यानंतर लगेच पुरुष मंडळी बसणार होती, मग कोत्याने आपण सोबत बसून घेतलं एकदम मस्त. जेवण एकदम भारी होतं मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर दुपारी 3 वाजता बाबांची मिरवणूक निघणार होती गावातून पारायणाची. मग आपण सर्वजण मिरवणुकीला गेलो होतो मित्रांनो, एकदम भारी. तुम्हाला फुल ब्लॉग पाहायला भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. पुढच्या पार्ट मध्ये लय मजा येणार मित्रांनो, एकदम धमाल मस्ती एकदम छान होणार आहे. ते पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एकदम. जय जायनाथ.